Okay, let's solve one numerical on this time period. Example is 11.1. A bar magnet of moment of inertia 500 grams centimeter square. बार मॅग्नेट आहे, त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिले 500 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर दिले. आता हे SI सिस्टम मध्ये अगोदर कन्वर्ट करूया. 500 ग्रॅमचे किलोग्राम मध्ये कन्वर्जन करायला पाहिजे. दॅट इज 10⁻³ किलोग्राम इंटू सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ मीटर स्क्वेअर असतं. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया होणार 500 इंटू 10⁻⁷ kg मीटर स्क्वेअर होणार. मेक्स 10 ऑसिलेशन पर मिनिट. म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी दिली, फ्रिक्वेन्सी 10 ऑसिलेशन्स पर मिनिट दिलेला आहे. आता हे पर सेकंड मध्ये कन्वर्जन करावं लागेल. 10 डिवायडेड बाय 60 दॅट इज 1/6 ऑसिलेशन per second. What is its magnetic moment if horizontal component of Earth's magnetic field, म्हणजे इथं Earth's magnetic field देखील दिलंय and that is 0.36. Earth's magnetic field is 0.36 गॉस दिलंय. ते महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर गॉस मध्ये मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे 0.36 गॉस. आता गॉसचं देखील SI सिस्टम मध्ये कन्वर्जन करायला पाहिजे. ओके, 1 गॉस इज इक्वल टू 10⁻⁴ टेस्ला असतं. टेस्ला इज युनिट इन द SI सिस्टीम. ठीक आहे. आता याच्यावरून काय काढायला सांगितलंय, त्याची डायपोल मोमेंट, त्या बार मॅग्नेटची डायपोल मोमेंट काढायला सांगितली. आता हे कसं काढता येईल, अगोदर टाइम पिरियड काढूया. टाइम पिरियड कॅपिटल T इज इक्वल टू असतं 1/f. ओके, सो 1 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी किती दिली 1/6. सो टाइम पिरियड येणार आहे 6 सेकंड. ओके, आता आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला जो माहित आहे ना तो वापरूया. वी नो दॅट टाइम पिरियड T इज इक्वल टू 2π√of I/mb. ठीक आहे. आता इथं कॅपिटल M काढायचं असल्यामुळं काय करूया आपण, दोन्ही बाजूचा अगोदर स्क्वेअर करूया. देअरफॉर काय होणार आहे T² इज इक्वल टू 4π² I डिवायडेड बाय mb. आता m ला फक्त LHS ला नेऊया. ओके, म्हणजे काय येणार 4π² इंटू I डिवायडेड बाय काय होणार T²b होणार आहे. m ला LHS ला घेतला आणि T² ला RHS ला घेतलेला आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करूया. 4π² ॲज इट इज. मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 500 इंटू 10⁻⁷ डिवायडेड बाय T² म्हणजे काय होणार आहे 6 चा स्क्वेअर होणार, दॅट इज 36 इंटू मॅग्नेटिक इंडक्शन आहे 0.36 इंटू 10⁻⁴. सो कॅपिटल M इज इक्वल टू 4 न 36 ला डिवाइड केलं तर इथं 9 राहणार. ओके, हे बाकीचं सगळं कॅल्क्युलेशन आता करावं लागेल युझिंग लॉग टेबल. सो न्यूमरेटरला 500π² आणि डिनॉमिनेटरला 9 इंटू 0.36 आणि 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन किती होणार बघा 10⁻⁻3. ओके, तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर बुकमध्ये जे आन्सर दिलेलं आहे तेच मी इथं लिहितो 1.52 एम्पियर मीटर स्क्वेअर, दॅट इज द आन्सर. ओके, लक्षात आलं का बघा. जस्ट फॉर्म्युला पाठ पाहिजे तुम्हाला आणि फॉर्म्युल्यामधल्या सगळ्या टर्म माहिती पाहिजे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू फक्त प्लेस करायच्या आहेत. ओके, याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बुकमध्ये, दॅट इज लोकेशन ऑफ मॅग्नेटिक पोल ऑफ ए करंट कॅरिंग लूप. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, लोकेशन ऑफ मॅग्नेटिक पोल
in location of magnetic pole in current carrying लूप. ओके, एक करंट कॅरिंग लूप आहे आणि त्याच्या मॅग्नेटिक पोल कुठं असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, हा 1 किंवा 2 मार्काला मॅक्सिमम क्वेश्चन येऊ शकतो. मोस्टली 1 मार्काला क्वेश्चन येण्यासारखा आहे की करंट कॅरिंग लूप मध्ये किंवा लूप किंवा कॉईल जरी घेतलं तरी चालेल. तर कॉईल, लूप किंवा कॉईल. लूप आणि कॉईल मध्ये डिफरन्स काय आहे? लूप मध्ये सिंगल टर्न असतो आणि कॉईल मध्ये लार्ज नंबर ऑफ टर्न्स असतात. हाच फक्त लूप आणि कॉईल मध्ये डिफरन्स आहे. तर करंट कॅरिंग लूप किंवा करंट कॅरिंग कॉईल ला काय असणार आहे? एक नॉर्थ पोल असणार आहे आणि एक साऊथ पोल असणार आहे. कारण करंट कॅरिंग लूप बिहेव्स लाईक अ मॅग्नेट, बरोबर. तर तो नॉर्थ पोल कुठल्या साईडला असेल आणि साऊथ पोल कुठल्या साईडला असेल हे कसं ठरवायचं? ओके, याच्यावर क्वेश्चन असा येऊ शकतो. तर हाऊ टू फाइंड म्हणजे असा क्वेश्चन येऊ शकतो, व्हेअर इज द लोकेशन ऑफ मॅग्नेटिक पोल इन द करंट कॅरिंग लूप ऑर द कॉईल. तर हे कसं, याचं एक्सप्लेनेशन कसं येणार बघा. पॉइंट नंबर 1, करंट कॅरिंग लूप or coil, current carrying loop or coil behaves like magnetic dipole. Okay, current carrying loop or coil behaves like a magnetic dipole having a north pole and south pole. ओके, करंट कॅरिंग लूप किंवा कॉईल काय होतं? मॅग्नेटिक डायपोल प्रमाणे ऍक्ट होतं, ज्याला एक नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असणार आहे. तर आता नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल कुठं असेल हे फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे? एका साईडनं त्या लूपला बघायचं आहे. ओके, आणि करंट तिथं कुठल्या डायरेक्शनला दिसतोय बघायचं. जर क्लॉकवाईज करंट दिसत असेल ना तर त्याला तिथं काय कन्सिडर करायचं? साऊथ पोल. आणि अँटी क्लॉकवाईज करंट जर दिसत असेल तर काय करायचं? तिथं नॉर्थ पोल कन्सिडर करायचं आहे किंवा नॉर्थ पोल तिथं असणार आहे. टू डिटरमाइन पोल फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं? ऑब्झर्व फ्रॉम ए साइड, त्या कॉइलच्या किंवा लूपच्या एका साइडनं बघायचं आहे. टू डिटरमाइन पोल, ऑब्झर्व फ्रॉम ए साइड अँड इफ करंट इज क्लॉकवाईज, करंट जर क्लॉकवाईज असेल, करंट इज क्लॉकवाईज, देन that side has south pole. त्या साइडला काय असणार आहे? साऊथ पोल असणार आहे. and if current is anti-clockwise, then that side has north pole. लक्षात येते? म्हणजे क्लॉकवाईज करंट, थोडक्यात शॉर्ट मध्ये 1 मार्काला क्वेश्चन आला तर एका सेंटेन्स मध्ये असं लिहायचं आहे. ओके, ज्या साईडला क्लॉकवाईज करंट दिसेल त्या साईडला साऊथ पोल, ज्या साईडला अँटी क्लॉकवाईज करंट दिसेल त्या साईडला नॉर्थ पोल. ओके, तर त्याच्यासाठी त्या कॉईलला किंवा लूपला त्या एका साईडनं बघावं लागेल. ठीक आहे, एका साईडनं बघितल्याशिवाय ते क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे ते दिसणार नाही. ओके, तर याची डायग्राम कशी येणार बघा. डायग्राम इज लाईक दिस. आता एका साईडनं कॉईल किंवा लूप जर बघितला तर तो आपल्याला कुठल्या शेपचा दिसणार? या पद्धतीनं सर्क्युलर शेपचा दिसणार, बरोबर आहे ना? इट विल बी लाईक दिस, सर्क्युलर शेप. आणि एका साईडनं बघितल्यानंतर एक तर करंट आपल्याला क्लॉकवाईज दिसणार किंवा अँटी क्लॉकवाईज दिसणार. सपोज अँटी क्लॉकवाईज करंट दिसत असेल तर
ओके. अँटी क्लॉकवाईज करंट जर दिसत असेल तर काय असणार आहे, देर इज अ नॉर्थ पोल. हे असं पण ठरवता येतं, एक तिरकी लाईन ड्रॉ करायची आणि आपल्याला कुठलं लेटर दिसतंय बघायचं. इथं आपल्याला कुठलं लेटर दिसतंय बघा, एन लेटर दिसतंय ना, दॅट इज नॉर्थ पोल. सो अँटी क्लॉकवाईज करंट म्हणजे काय असणार आहे, नॉर्थ पोल असणार आहे. ठीक आहे. सिमिलरली क्लॉकवाईज करंट म्हणजे काय दिसतं आपल्याला, साऊथ पोल असणार आहे. क्लॉकवाईज करंट जर असेल लाईक दिस, तर बघा क्लॉकवाईज करंट म्हणजे काय येतं, साऊथ पोल येतं. येस ऑर एन. सो अँटी क्लॉकवाईज करंट म्हणजे नॉर्थ पोल असतं आणि क्लॉकवाईज करंट म्हणजे काय असतं, साऊथ पोल असतं. तर या पद्धतीने हे एक्झाम मध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे. ठीक आहे. So current carrying loop or coil behaves like a magnetic dipole having a north pole and a south pole. To determine pole काय करायचं आहे, observe from a side and if side न बघायचं, कॉइलच्या साईड न बघायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते सर्क्युलर एक्झॅक्टली कॉइल दिसेल. इफ करंट इज इन क्लॉकवाइज डायरेक्शन then there is a south pole and if current is in anti-clockwise direction then there is a north pole. ठीक आहे. हे लोकेशन ऑफ मॅग्नेटिक डायपोल लक्षात आलं का बघा. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे. origin of magnetism of material. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम ऑफ द मटेरियल म्हणजे काही मटेरियल जे आहेत, काही सबस्टन्स जे आहेत ते त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात, बरोबर आहे ना. म्हणजे काही जे ऑब्जेक्ट्स आहेत ते काय करतात, आयर्न पीसेसला अट्रॅक्ट करून घेतात, म्हणजे त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम असतं. आयर्न पीसेसला अट्रॅक्ट करायची जी प्रॉपर्टी आहे ना, त्यालाच आपण काय म्हणतो, मॅग्नेटिझम असं म्हणतो. तर ते आयर्न पीसेसला अट्रॅक्ट करायची प्रॉपर्टी कशामुळे असते, त्याचं मूळ काय आहे. ओरिजिन म्हणजे काय, मूळ. ओके. मॅग्नेटिझमचं मूळ कुठं आहे, म्हणजे काही मटेरियलला मॅग्नेटिझम नावाची प्रॉपर्टी का असते, त्याचं आपल्याला ओरिजिन बघायचं आहे. ओके. त्याचं मूळ बघायचं आहे. तर आता ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम ऑफ मटेरियल कुठं असतं, तर लक्षात घ्या ते ॲटॉमिक लेवलला असणार आहे. ओके. मी एक्सप्लेनेशन सांगतोय, जरा व्यवस्थित ऐकून घ्या. मॅग्नेटिझम मुळात कुठं प्रोड्यूस होतं, ॲटॉमिक लेवलला प्रोड्यूस होतं. कशामुळे प्रोड्यूस होतं, तर आपल्याला माहित आहे की एव्हरी मटेरियल हॅज लार्ज नंबर ऑफ ॲटम्स, बरोबर आहे ना. कुठल्याही मटेरियलमध्ये लार्ज नंबर ऑफ ॲटम्स असतात, मॉलिक्युल्स असतात, बरोबर. आणि ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतात. ॲटम मध्ये न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतात. आता सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन ज्यावेळी रिव्हॉल्व होतो ना, त्यावेळी तो तिथे एक सर्क्युलर करंट प्रोड्यूस होतो. कारण करंट म्हणजे काय असतं, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असतं ना. करंट म्हणजे काय असतं, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर त्याच्यामुळे काय होणार आहे, सर्क्युलर करंट तयार होणार ना ॲटम मध्ये. म्हणजे इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल मोशन जी आहे ना, इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल मोशन, त्याच्यामुळे काय होणार आहे, एक सर्क्युलर करंट कॅरिंग कॉइल तिथे डेव्हलप होणार आहे. इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनमुळं, ऑर्बिटल मोशनमुळं काय होणार, तिथं एक कॉइल तयार होणार आहे, मॅग्नेट करंट कॅरिंग कॉइल तयार होणार आहे. आणि एव्हरी करंट कॅरिंग कॉइल ऍक्ट्स लाईक अ मॅग्नेटिक डायपोल. प्रत्येक करंट कॅरिंग कॉइल एखाद्या मॅग्नेट प्रमाणे बिहेव करते, हे आपल्याला माहित आहे. म्हणजे अशा प्रकारे इलेक्ट्रॉनच काय करतो, ऍटम मध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे ना, तोच काय करतो, मॅग्नेटिझम मुळात प्रोड्यूस करतो. आता लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनला दोन मोशन असतात, एक म्हणजे ऑर्बिटल मोशन आणि दुसरी म्हणजे स्पिन मोशन. मी काय सांगतोय लक्षात घ्या.
इलेक्ट्रॉनला एकाच वेळी दोन मोशन असतात. ऑर्बिटल, ऑर्बिटल म्हणजे न्यूक्लियस भोवतीची सर्क्युलर मोशन, त्याला ऑर्बिटल मोशन असं म्हणणार. आणि दुसरी जी मोशन आहे ती इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरत असताना स्वतःभोवती देखील फिरतो आणि त्याला काय म्हणतो आपण, स्पिन मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रॉनला एकाच वेळी दोन मोशन असतात, ऑर्बिटल मोशन आणि स्पिन मोशन. ऑर्बिटल मोशन म्हणजे न्यूक्लियस भोवतीची सर्क्युलर मोशन आणि स्पिन मोशन म्हणजे स्वतः भोवतीची रोटेशनल मोशन. म्हणजे अर्थ प्रमाणे आहे, लक्षात घ्या. अर्थ जसं सन भोवती फिरते आणि स्वतः भोवती फिरते, तसं इलेक्ट्रॉन देखील न्यूक्लियस भोवती फिरतो आणि स्वतः भोवती फिरतो. आता इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मोशन मुळे काय होणार आहे, एक डायपोल मोमेंट तयार होणार. कारण ऑर्बिटल मोशन म्हणजेच काय असणार आहे, करंट कॅरिंग कॉइल तयार होणार ना. ऑर्बिटल मोशन मुळे एक डायपोल मोमेंट तयार होणार, त्याला काय म्हणणार, ऑर्बिटल डायपोल मोमेंट असं म्हणणार. आणि स्पिन मोशन मुळे देखील काय होतं, एक डायपोल मोमेंट तयार होतं, त्याला काय म्हणतो आपण, स्पिन डायपोल मोमेंट. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या मोशन मुळे दोन डायपोल मोमेंट एकाच वेळी तयार होतात, दोन डायपोल मोमेंट तयार होतात. एक ऑर्बिटल डायपोल मोमेंट आणि दुसरं स्पिन डायपोल मोमेंट. आणि या ऑर्बिटल डायपोल मोमेंट आणि स्पिन डायपोल मोमेंटची वेक्टर सम म्हणजे काय असणार आहे, टोटल मॅग्नेटिक मोमेंट प्रोड्युस्ड बाय इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनच काय करतो, मॅग्नेटिझम प्रोड्यूस करतो. इन शॉर्ट मध्ये एका सेंटेन्स मध्ये सांगायचं झालं तर ऍटम मध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे ना, तोच काय करतो, मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी ऍटॉमिक लेवलला प्रोड्यूस होतो. ओके. सो इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळे प्रत्येक ऍटम मध्ये छोटे छोटे मॅग्नेट्स तयार होतात आणि हे त्याच्यामुळे प्रत्येक ऍटम हा मॅग्नेट असणार आहे. आणि सगळे ऍटॉमिक मॅग्नेट एकत्र आले की काय होणार आहे, संपूर्ण सबस्टन्सला मॅग्नेटिझम नावाची प्रॉपर्टी मिळणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम आहे. तर याचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं बघा. एक्सप्लेनेशन, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इज, बघा, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम, origin of magnetism is orbital and spin motion of electron in atom. म्हणजे मॅग्नेटिझमचं ओरिजिन हे ऍटम मध्ये आहे आणि ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इज ऑर्बिटल अँड स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ऍटम आहे. पॉइंट नंबर 2, when electron revolves round nucleus, ज्यावेळी इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतो, when electron revolves round nucleus it behaves like a current carrying loop. बघा लिहायला किती सोपं आहे बघा. पहिला पॉईंट काय लिहायचा, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इज ऑर्बिटल मोशन अँड स्पिन मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन. म्हणजे मुळात मॅग्नेटिझम हे इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मोशन आणि स्पिन मोशन मुळे तयार होतं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो, न्यूक्लियस भोवती फिरतो आणि इट इज लाईक अ करंट कॅरिंग लूप. कारण सर्क्युलर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन फिरणं म्हणजे सर्क्युलर करंट झाला ना. इट बिहेव्स लाईक अ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप अँड इट प्रोड्युसेस, आणि त्याच्यामुळे काय होतं, इट प्रोड्युसेस ऑर्बिटल डायपोल मोमेंट. ऑर्बिटल डायपोल मोमेंट MO. ऑर्बिटल डायपोल मोमेंटला काय म्हणणार आपण, MO असं म्हणणार. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मोशन मध्ये असतो, त्याच पद्धतीनं तो स्पिन मोशन मध्ये देखील असतो. त्याची पण इन्फॉर्मेशन देऊया. ऑल्सो इलेक्ट्रॉन rotate about itself. त्यालाच काय म्हणतो, दॅट इज स्पिन मोशन. त्याला काय म्हणतो आपण, स्पिन मोशन असं म्हणतो. अँड इट प्रोड्यूस, आणि त्याच्यामुळे काय होतं, इट प्रोड्युसेस स्पिन डायपोल मोमेंट.
it produces spin dipole moment which is denoted by ms. ठीक है. And finally total dipole moment of the electron, total dipole moment produced by electron total dipole moment produced by electron is काय असणार आहे, वेक्टर सम ऑफ, ही वेक्टर सम असणार आहे. म्हणजे सेम डायरेक्शन दोन्ही डायपोल मोमेंट असेल तर डायरेक्ट अल्जेब्रिक ऍडिशन होणार आहे आणि अपोजिट डायरेक्शन असेल तर अल्जेब्रिक सबट्रॅक्शन होणार. त्याला काय म्हणायचं, वेक्टर सम ऑफ ऑर्बिटल अँड स्पिन डायपोल मोमेंट. ओके, ऑर्बिटल अँड स्पिन डायपोल मोमेंट. याची जर डायग्रॅम काढायची झाली तर डायग्रॅम आपण या पद्धतीने काढू शकतो. तर इलेक्ट्रॉन जो आहे तो ऑर्बिटमध्ये या पद्धतीने फॉर एक्झाम्पल फिरत असणार आहे. इथं काय असणार आहे, सेंटरला न्यूक्लियस असणार आहे. ओके, देर इज अ न्यूक्लियस ऍट द सेंटर अँड इलेक्ट्रॉन जो आहे तो काय होणार आहे, इथं जो असणारा इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन काय होत असणार आहे, ऑर्बिटमध्ये फिरत असणार आहे आणि त्याबरोबर स्वतःभोवती फिरत असणार आहे. तर ज्यावेळी स्वतःभोवती फिरत असतो ना त्याच्यामुळे काय होणार आहे, स्पिन डायपोल मोमेंट तयार होणार आहे. ओके, स्वतःभोवतीचं जे फिरणं आहे, स्वतःभोवती फिरत असतो त्याच्यामुळे एम एस बार तयार होणार आणि ऑर्बिटमध्ये फिरल्यामुळे काय होणार आहे, एमओ बार तयार होणार. ऑर्बिटमध्ये फिरल्यामुळे एमओ बार तयार होणार आहे. एमओ बार. ओके, अँड देअरफॉर आता दोन्ही सेम असेल तर आपण काय करणार, डायरेक्ट ऍडिशन करणार आहे त्याची, एम एस बार आणि एमओ बार. अँड देअरफॉर एम इज इक्वल टू काय येणार आहे, एमओ बार, दॅट इज एम बार इज इक्वल टू एमओ बार प्लस एम एस बार. दॅट इज युअर आन्सर. लक्षात आलं, या पद्धतीने हे आन्सर लिहायचं आहे. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम ऑफ मटेरियल. ओके, मॅग्नेटिझमचं मूळ कुठं आहे तर ऍटम मध्ये आहे आणि ते इलेक्ट्रॉन मुळे तयार होत आहे. तर पुन्हा एकदा बघा काय काय लिहिलंय, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इज ऑर्बिटल अँड स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ऍटम. When electron revolve around nucleus, it behaves like a current carrying loop and it produces orbital dipole moment. Also, electron rotate about itself, that is spin motion, and it produces spin dipole moment. Total dipole moment produced by electron is vector sum of orbital and spin dipole moment. Okay, as shown in the diagram. MO bar is equal to that is M bar is equal to MO bar plus MS bar. ठीक है. Next. नेक्स्ट आपल्याला एक डेरिवेशन बघायचं आहे, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल डायपोल मोमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन. बघा, नेक्स्ट इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर जस्ट अ मिनिट, फक्त क्वेश्चन लिहितो मी. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. तर ऑर्बिटल डायपोल मोमेंटचा आपल्याला एक फॉर्म्युला मिळवायचा आहे. ओके, तर याच्यामध्ये याचा कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकताय. ओके, स्क्रीनशॉट घ्या.
ओके. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. म्हणजे एक इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मोशन मुळे असेल तर काय होतं, त्याच्यामुळे ऑर्बिटल डायपोल मोमेंट प्रोड्यूस होतं हे आपल्याला माहित आहे. तर ते डायपोल मोमेंट किती प्रोड्यूस होणार त्याचा आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. ओके, हा फॉर्म्युला कसा येणार बघा. पुन्हा एकदा याची एक डायग्राम काढूया. सो दिस इज द ऑर्बिटल मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जो आहे तो ऑर्बिट मध्ये फिरणार आहे. ओके, लाईक दिस इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल सेंटरला इथं काय असणार आहे, देर इज अ न्यूक्लियस. ओके, अँड इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अबाउट दिस पाथ, अराउंड दिस पाथ. ओके, तर डेरिवेशन खूप इझी आहे, व्यवस्थित लक्ष द्या. कन्सिडर an electron revolving around nucleus. Consider an electron revolving around nucleus in circular orbit. Okay, let E म्हणजे काय असतं, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन असतं. इज नथिंग बट चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ठीक आहे. त्याच्यानंतर एम म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, त्याच्यानंतर आर म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ ऑर्बिट. रेडियस ऑफ ऑर्बिट. त्याचबरोबर फी म्हणजे काय, स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनचं स्पीड. आणि कॅपिटल टी म्हणजे काय, टाइम पिरियड. टाइम पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता हे डेरिव्हेशन करण्यासाठी एक बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे, जो 11th स्टँडर्ड मध्ये झालेला आहे, आणि तो म्हणजे काय, डायपोल मोमेंट ऑफ ए करंट कॅरिंग कॉइल. ओके, हा फॉर्म्युला इथं मी लिहितो साईडला. डायपोल मोमेंट ऑफ ए करंट कॅरिंग कॉइलचा फॉर्म्युला असतो NIA असा फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला या डेरिव्हेशन मध्ये यूज करायचा. एन म्हणजे काय, म्हणजे एखादी करंट कॅरिंग कॉइल असेल, कारण ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन ज्यावेळी ऑर्बिटमध्ये फिरतो ना, तो एखाद्या करंट कॅरिंग कॉइल प्रमाणे ऍक्ट होतो, करंट कॅरिंग लूप प्रमाणे. म्हणजे त्याचाच फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. तर डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय आहे, NIA. आता एन म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स. तर या केसमध्ये नंबर ऑफ टर्न 1च येणार आहेत, कारण हा सिंगल लूप आहे. आय म्हणजे करंट. आता आपल्याला काय करावं लागेल, इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळे या ऑर्बिटमध्ये किती करंट प्रोड्यूस होणार ते अगोदर काढायला पाहिजे. आणि ए म्हणजे एरिया ऑफ दॅट कॉइल. इथं एरिया किती येणार बघा, पायर स्क्वेअर. पायर स्क्वेअर विल बी द एरिया. म्हणजे फक्त काढायचं काय आहे, करंट फक्त तुम्हाला काढावं लागेल इथं. आय फॉर्म्युला कुठला वापरायचा, एम इज इक्वल टू NIA. म्हणजे फक्त करंटचा फॉर्म्युला काढायचा आणि या इक्वेशन मध्ये ठेवायचा. व्हेरी सिंपल डेरिव्हेशन. ओके, बघा, we know that electric current I is equal to काय असतं, Q by T असतं. सो देअरफॉर I is equal to, आता इथं Q म्हणजे काय घेणार आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरणारा चार्ज म्हणजे E घेणार, आणि T म्हणजे काय येणार आहे, टाइम फॉर 1 रिव्हॉल्युशन, टाइम पिरियड घेणार आहे. I is equal to E by T. व्हेरी सिंपल, चार्ज डिवायडेड बाय टाइम घ्यावा लागेल ना, E by T. ओके, बट T इज इक्वल टू काय असतं, T इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा असतं. ओके, सो देअरफॉर करंट I इज इक्वल टू काय होणार बघा, E डिवायडेड बाय 2 पाय बाय ओमेगा, म्हणजे E ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय असाही करंट येणार आहे. ऑल्सो ओमेगा म्हणजे काय असतं, फी बाय आर असतं. ओमेगा इज इक्वल टू फी बाय आर, अँड देअरफॉर I इज इक्वल टू E फी बाय 2 पाय आर येणार. बरोबर. तर या पद्धतीने व्हेरी सिम्पली आपण करंटचा फॉर्म्युला काढू शकतो. एकदा करंटचा फॉर्म्युला तुम्ही काढला की बाकीचं डेरिव्हेशन खूप इझी आहे. ओके,
बघा काय केलंय बघा. वी नो दॅट इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल टू क्यू बाय टी. I इज इक्वल टू काय येणार, क्यू ऐवजी ए ठेवणार आणि टी ऐवजी कॅपिटल टी ठेवणार आहे, ई बाय टी. आता परत टाइम पिरियड म्हणजे 2π बाय अँग्युलर व्हेलॉसिटी 2π बाय ओमेगा असतं, अँड देअरफॉर टी रिप्लेस केला तर I इज इक्वल टू ई डिवायडेड बाय 2π बाय ओमेगा. ओमेगा न्यूमरेटरला जाईल, ई ओमेगा बाय 2π होणार. परत ओमेगाला देखील रिप्लेस करतो कारण आपल्याला फीच्या स्वरूपात फॉर्म्युला पाहिजे. सो ओमेगा इज इक्वल टू म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू लिनियर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय रेडियस. सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही स्टडी केला असणार, फी बरोबर ओमेगा आर असतं ना. सो ओमेगा इज इक्वल टू फी बाय आर. तर ओमेगा जर रिप्लेस केलं तर I इज इक्वल टू ई फी बाय 2π आर होणार. I इज इक्वल टू ई फी बाय 2π आर. इथंपर्यंत डेरिवेशन समजलं असेल तर पुढचा पार्ट खूप इझी आहे. 9 डायपोल मोमेंट ऑफ कॉइल M इज इक्वल टू फॉर्म्युला असतो NI इंटू A. ओके, आता बघा. सो देअरफॉर M इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न तर 1च येणार आहे कारण सिंगल लूप आहे, इंटू करंट लिहिणार आहे ई फी बाय 2π आर इंटू एरिया लिहिणार पाय आर स्क्वेअर. सो हेन्स डायपोल मोमेंट is equal to pi and pi get cancel, r and r get cancel. Formula is E phi r divided by 2. ओके, झाला फॉर्म्युला. या पद्धतीनं डायपोल मोमेंट ऑफ ए रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, याला काय म्हणायचं, डायपोल मोमेंट प्रोड्युस्ड बाय रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, ऑर्बिटल मोशन म्हणायचं आहे. त्याच्यामुळे जनरली एम ऐवजी MO साईन लिहिलं तरी चालणार आहे. एम ऐवजी MO साईन लिहायचं आहे. कुणाला काय याच्यामध्ये डाऊट आहे का बघा? एनी डाऊट? डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, त्यासाठी M इज इक्वल टू NI हा एक फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला झालेला आहे, तो माहिती असणं आवश्यक आहे. N म्हणजे 1 येणार, करंट फक्त तुम्हाला काढावा लागेल ई फी बाय 2π आर आणि एरिया पाय आर स्क्वेअर. ओके, बिकॉज इट इज अ सर्क्युलर लूप. सो डायपोल मोमेंट, ऑर्बिटल डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला येतो, इथे MO लिहूया, MO ई फी बाय 2π आर. ई फी आर बाय 2, MO इज इक्वल टू ई फी आर बाय 2, करेक्ट आहे ना. आर कुठलं, आर स्क्वेअर मधलं एक आर शिल्लक राहिलं नाही, तर ई फी आर, ई इंटू फी इंटू आर डिवायडेड बाय 2. काय डाऊट आहे? डायपोल मोमेंट इज इक्वल टू ई फी आर बाय 2.